मित्रांनो, तुम्ही नुकतीच लाखो रुपयांची कार घेतलेली आहे. कारला तुम्ही फुल इन्शुरन्स देखील काढलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही मनात एक प्रकारे निशंक झालेले आहात. तुम्हाला समाधान आहे की आता काहीही झालं तरी इन्शुरन्स कंपनी गाडीचा खर्च करण्यासाठी तयार आहे. पण एक दिवस काय होतं, अचानक तुमच्या गाडीचं इंजिन बंद पडतं. तुम्ही काय करता, गाडीच्या सर्व्हिस सेंटरकडे जाता, तिथे त्यांना गाडी देता, तिथे तपासणी होते आणि तुम्हाला असं सांगितलं जातं की इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे. दुरुस्तीचा खर्च जो आहे तो 2 लाख, 3 लाख किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त देखील तुम्हाला आकडा सांगितला जाऊ शकतो. तुम्ही काय करता, लगेच इन्शुरन्स कंपनीला फोन करता, त्यांना सांगता की असा असा प्रॉब्लेम झालाय, मी गाडी सर्व्हिस सेंटरला टाकलेली आहे, मला क्लेम फाईल करायचा आहे. तुम्हाला उत्तर येतं हा क्लेम मंजूर होणार नाही. आता प्रश्न पडतो, फुल इन्शुरन्स असून देखील क्लेम का मिळाला नाही? E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब झालं म्हणून इन्शुरन्स मिळत नाही, हे खरं आहे का? खरोखर E20 पेट्रोल इतकं धोकादायक आहे का? आज आपण याच विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत, कारण हा विषय सध्या फक्त E20 पेट्रोलचा उरलेला नाही, तर प्रत्येक कार मालकाने समजून घ्यावा असा हा इन्शुरन्सचा देखील विषय आहे, इन्शुरन्सच्या नियमांचा विषय आहे. अनेक लोक काय करतात, लाखो रुपये खर्च करतात, गाडी घेतात, हजारो रुपये खर्च करतात, इन्शुरन्सचा प्रीमियम भरतात. पण त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे, काय कवर्ड आहे, काय नाहीये, हे मात्र त्यांना माहिती नसतं आणि हीच चूक नंतर मोठं आर्थिक नुकसान करते. आणखी एक लोक चूक करतात, ती म्हणजे पैसा पाणीला सबस्क्राईब न करण्याची. त्यामुळे तुमचं काय नुकसान होतं की एखादा जर अतिशय महत्त्वाच्या विषयावरचा व्हिडिओ आम्ही बनवला आणि तो जर आमच्या चॅनलवर आला तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला तो पाहता येत नाही, त्यामुळे तुमचं नुकसान होतं. त्यामुळे आजच पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा. आम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा आहोत, तिथे देखील तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. चला तर मग पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. E20 पेट्रोल म्हणजे नक्की काय ते आधी समजून घेऊ. भारतामध्ये पेट्रोलमध्ये काय करतात, 20% इथेनॉल असतं आणि 80% पेट्रोल असतं. असं जे इंधन आहे त्याला E20 म्हणतात. भारत सरकारने आपलं पेट्रोल जे आहे ते आयात करतो, त्या आयातीवरचं अवलंबित्व आपल्याला कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांना इथेनॉल उद्योगातून फायदा मिळावा यासाठी, प्रदूषण कमी व्हावं या उद्देशाने E20 इंधनाचा वापर वाढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं काय झालं तर देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने E20 पेट्रोल उपलब्ध होत आहे. आता जवळपास देशभरातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर हे E20 अवेलेबल आहे. मात्र प्रत्येक कार E20 साठी बनवलेली आहे का, तर नाही. गेल्या काही वर्षांमध्ये तयार झालेल्या अनेक गाड्या E20 साठी रेडी आहेत, पण जुन्या मॉडेलमधील काही वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर जर जास्त केला तर फ्युएल पाईप असेल, रबर सील्स असतील, काही प्लास्टिक पार्ट्स असतील किंवा फ्युएल सिस्टीम जी आहे ती हळूहळू त्याच्यावर परिणाम होतो. मग याचा अर्थ काय होतो की अगदी असं नाही की बाबा E20 पेट्रोल तुम्ही भरलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या गाडीचं इंजिन सीज झालं. हा परिणाम जो आहे तो अनेक महिन्यानंतर दिसू शकतो, कधी कधी वर्षानंतर देखील तुम्हाला दिसू शकतो आणि तोही सगळ्या गाड्यांमध्ये होईलच असं नाही. अशा वेळी इन्शुरन्स जो आहे तो महत्त्वाचा ठरतो. बहुतेक लोकांना असं वाटतं की कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स आपण घेतला तर ते आपल्या मदतीला येईल, म्हणजे गाडीचं प्रत्येक नुकसान जे आहे ते आपल्याला भरून मिळेल. पण प्रत्यक्षात तसं असतं का, तर नाही. इन्शुरन्स हा अचानक घडलेल्या घटनांसाठी असतो. अचानक घडलेल्या घटना म्हणजे काय, तर अपघात झाला, गाडी चोरीला गेली, गाडीला आग लागली, झाड पडून नुकसान झालं, पूर आला किंवा नैसर्गिक काही आपत्ती आली, त्यामुळे कारचं जर काही डॅमेज झालं तर अशा घटनांमध्ये तुम्हाला इन्शुरन्स मदतीला येतो. पण गाडीच्या इंजिनमध्ये कालांतराने झालेला बिघाड किंवा नियमित मेंटेनन्स न केल्यामुळे झालेला प्रॉब्लेम, चुकीचं इंधन वापरल्यामुळे झालेला प्रॉब्लेम, वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यामुळे झालेला प्रॉब्लेम, हळूहळू निर्माण झालेल्या समस्यांना स्टँडर्ड इन्शुरन्समध्ये क्लेम तुम्हाला मिळत नाही. इथे एक महत्त्वाचा शब्द समजून घेणं गरजेचं आहे. तो शब्द म्हणजे कॉन्सिक्वेन्शियल डॅमेज, म्हणजे हळूहळू झालेलं नुकसान. हे जर तुमचं नुकसान असेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कव्हर देत नाही. फ्युएल सिस्टीम मध्ये एखादी समस्या निर्माण झाली, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, त्याचा परिणाम काय झाला, इंजिनवर झाला आणि इंजिन तुमचं सीज झालं, तर हा अपघात होतो का, नाही. ही प्रक्रिया हळूहळू घडलेली असते. त्यामुळं इन्शुरन्स कंपनी त्यांच्या पॉलिसीमध्ये हे नुकसान जे आहे ते कव्हर करत नाही. E20 पेट्रोल बाबत देखील हीच परिस्थिती आहे. जर एखाद्या वाहनामध्ये, जुन्या वाहनामध्ये इथेनॉलमुळे काही पार्ट खराब झाले आणि त्यामुळे इंजिन मध्ये बिघाड झाला तर ते अचानक घडलेलं नुकसान आहे का, तर नाही. ते हळूहळू घडलेलं नुकसान आहे, त्यामुळे त्याला क्लेम नाकारला जाऊ शकतो. याचा अर्थ E20 पेट्रोलमुळे प्रत्येक कारचं इंजिन खराब होतं असं अजिबात नाही. पण जर तुमचं वाहन E20 साठी कंप्लायंट नसेल आणि त्याचा वापर जर तुम्ही केला तर इन्शुरन्सच्या नियमात जर ते बसत असेल तर कव्हर मिळेल, पण नियमात बसत नसेल तर तुम्हाला कव्हर मिळणार नाही. आता आणखी एक मोठा गैरसमज तुमचा मी दूर करतो. तो काय आहे, तर भारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स कायद्यानं बंधनकारक आहे. मग लोक काय करतात, फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घेतात आणि त्याचं
कारण हे असतं की त्याची किंमत कमी असते, प्रीमियम कमी असतो. त्यांना काय वाटतं की बाबा आता आपली कार सुरक्षित झाली, पण प्रत्यक्षात थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या कारसाठी असतो का? नाही. तुमच्या गाडीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या वाहनाचं जर काही नुकसान झालं असेल तर ते नुकसान थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर करतं. तुमच्या स्वतःच्या गाडीचा इन्शुरन्स जो आहे तो तिथे कव्हर नसतो. ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ओन डॅमेज पॉलिसी घ्यायला लागते किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला घ्यायला लागते. मग आता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स जरी तुम्ही घेतला म्हणजे प्रत्येक डॅमेज कव्हर होईल, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमचा क्लेम अप्रूव्हच होईल असं असतं का? तर नाही. अपघातामध्ये समजा इंजिन तुमचं फुटलं असेल तर कदाचित तुम्हाला क्लेम मिळू शकतो, पण इंजिन मध्ये ऑइल संपलं आणि त्यामुळे तुमचं इंजिन सीज झालं तर या ठिकाणी तुम्हाला कदाचित इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम मिळणार नाही. चुकीच्या वापरामुळे इंजिन खराब झालं किंवा इंधनाशी संबंधित इंटरनल काहीतरी प्रॉब्लेममुळे इंजिन निकामी झालं तर अशा वेळी स्टँडर्ड पॉलिसीमध्ये तुम्हाला क्लेम मिळण्याची शक्यता अतिशय कमी असते. अनेक वेळा लोक काय करतात, पावसाळ्यामध्ये पाण्यातून गाडी चालवतात. पर्याय नसतो, लोकांना गाडी चालवायला लागते. पाणी इंजिन मध्ये गेलं, इंजिन लॉक झालं तर अनेकांना काय वाटतं की आपला फुल इन्शुरन्स आहे, सगळा खर्च जो आहे ते कंपनी करणार आहे. पण स्टँडर्ड पॉलिसीमध्ये हे देखील अनेकदा कव्हर होत नाही. मग प्रश्न काय पडतो की अशा महागड्या बिलापासून स्वतःचा बचाव कसा करायचा? आणि याचं उत्तर जे आहे ते म्हणजे ॲड-ऑन्स. आता ॲड-ऑन्स म्हणजे काय आणि कोणते वेगवेगळ्या प्रकारचे ॲड-ऑन्स असतात ते थोडक्यात बघूयात. भारतातील बहुतांश लोक पॉलिसी घेताना फक्त प्रीमियम आपला कमी कसा होईल हे पाहतात. ॲड-ऑन त्यामुळे ते लोक घेत नाहीत, कारण त्यामुळे प्रीमियम तुमचा वाढत असतो. नंतर मात्र त्यामुळे तुम्हाला लाखो रुपयांचं नुकसान स्वतःला सहन करायला लागू शकेल. आता सगळ्यात अगोदर वेगवेगळे ॲड-ऑन्स काय आहेत ते पाहूयात. पहिलं ॲड-ऑन जर बघितलं तर इंजिन प्रोटेक्ट कव्हर, म्हणजे जर पाण्यामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे तुमचं इंजिन खराब झालं, ऑइल लीक झालं किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये इंजिनाचं तुमच्या नुकसान झालं तर हे ॲड-ऑन तुम्हाला उपयोगी पडू शकतं. अर्थात प्रत्येक कंपनीच्या क्लेमसाठी ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात ते वेगवेगळे असतात, त्यामुळे पॉलिसीचा नियम तुम्ही वाचणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं कव्हर म्हणजे झिरो डेप्रिशिएशन, त्याला झिरो डेप म्हणतात. सामान्यतः क्लेम मध्ये इन्शुरन्स कंपनी प्लास्टिक, रबर, फायबर अशा पार्ट्सवर डिप्रिसिएशन वजा करते, त्यामुळे काही खर्च ग्राहकाला भरायला लागतो. झिरो डेप पॉलिसी जर तुमची असेल तर हा भार मोठ्या प्रमाणावर कंपनी घेते आणि तुमचा खर्च जो आहे तो कमी होतो. तिसरं महत्त्वाचं ॲड-ऑन म्हणजे रिटर्न टू इनवॉइस. अतिशय महत्त्वाचा ॲड-ऑन आहे. समजा नवीन कार तुमची चोरीला गेली, काहीतरी डॅमेज झालं, गाडी टोटल झाली, अशा वेळी साधी जर पॉलिसी असेल तर IDV जी असते तुमची पॉलिसीवरती त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. पण रिटर्न टू इनवॉइस कव्हर असेल तर तुम्हाला अनेक प्रकरणांमध्ये गाडीची सध्याची ऑन रोड किंमत किती आहे, रजिस्ट्रेशनचे चार्जेस किती आहेत, रोड टॅक्स किती आहे याचा देखील तुम्हाला फायदा मिळू शकतो. चौथा ॲड-ऑन आहे ते म्हणजे कन्झ्युमेबल्स कव्हर. गाडी दुरुस्त करताना इंजिन ऑइल किंवा कूलंट असेल, ब्रेक ऑइल असेल, ग्रीस असेल, फिल्टर्स असतील यासारख्या वस्तूंवर मोठा खर्च होतो. सामान्यतः पॉलिसीमध्ये हा खर्च कव्हर होत नाही, परंतु कन्झ्युमेबल कव्हर जर तुम्ही घेतलं तर तो खर्च देखील तुम्हाला काही प्रमाणामध्ये मिळू शकतो. आता पुन्हा एकदा E20 पेट्रोलच्या मुद्द्याकडे आपण येऊया. जर तुमची कार नवीन असेल आणि कंपनीने ती E20 कंप्लायंट असल्याचं सांगितलं असेल तर तुम्हाला काळजी करायचं, घाबरायचं कारण नाही. पण समजा तुमची कार जुनी असेल तर काय केलं पाहिजे, तर एकदा तुम्ही तुमच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर मध्ये जा, तिथे जाऊन त्यांना विचारा गाडीचं मॉडेल E20 साठी योग्य आहे का. यासोबत तुमच्या कारचं युजर मॅन्युअल काढा, ते वाचा, त्याच्यामध्ये कोणतं फ्युएल रेकमेंड केलेलं आहे ते बघा, कंपनीच्या वेबसाईटवर माहिती तपासा, अधिकृत डीलरकडनं खात्री करून घ्या. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक मेसेज खरा असेलच असं नाही. बऱ्याचदा हे जे व्हिडिओज असतात ते अनेकदा पोस्ट व्हायरल होण्यासाठी हेडिंग जे असतात ते थोडेसे मिसलीडिंग असतात. E20 मुळे इंजिन खराब होतं, इन्शुरन्स मिळत नाहीत, लाखोचे नुकसान होते, अशा भीतीदायक हेडिंगचा वापर केला जातो या व्हिडिओजमध्ये. आणि प्रत्येक गाडीच्या डॅमेज मागे काहीतरी वेगवेगळी कारणं असू शकतात. एखादी गाडी जी आहे त्याची योग्य देखभाल झालेली नसेल किंवा कदाचित त्यांनी रेग्युलर सर्व्हिसिंग केलेली नसेल किंवा त्यांनी जे इंधन वापरलेलं आहे ते कुठलं तरी वेगळं असू शकेल, गाडीमध्ये कदाचित अगोदरपासूनच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतील. या सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स कंपनी क्लेम फक्त पॉलिसीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्यानुसार देते. सोशल मीडियावर काय चाललंय याला इन्शुरन्स कंपनी किंमत देत नाही. म्हणून पॉलिसी घेताना फक्त प्रीमियम किती आहे हे बघू नका, कव्हर किती आहे, इन्क्लुजन्स कोणते आहेत, एक्सक्लुजन्स कोणते आहेत, इंजिन प्रोटेक्ट तुम्ही घेतलाय का, झिरो डेप तुमच्याकडे आहे का, क्लेमच्या वेळी कोणकोणत्या अटी लागू होतात, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि मगच ती इन्शुरन्स पॉलिसी घ्या. कार ही केवळ प्रवासाचं साधन राहिले का, तर नाही. अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराच्या बचतीतून घेतलेली ती एक मोठी इन्व्हेस्टमेंट असते, तो एक मोठा ॲसेट असते. त्यामुळे तिची योग्य देखभाल करणं, कंपनीनं सुचवलेलं फ्युएल त्याच्यासाठी वापरलं, वेळेवर सर्व्हिसिंग करणं, योग्य इन्शुरन्स कव्हर घेणं, या 4 गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब झालं म्हणून प्रत्येक वेळी इन्शुरन्स क्लेम नाकारला जाईलच असं नाही. पण जर नुकसान हे तुमचं कॉन्सिक्वेन्शियल डॅमेजमुळे झालेलं असेल, देखभालीशी संबंधित असेल,
असेल, स्टँडर्ड पॉलिसीच्या बाहेरचा असेल, तर मात्र तुमचा क्लेम मिळणं अतिशय कठीण होऊ शकेल. त्यामुळे घाबरण्यापेक्षा आधी व्यवस्थित माहिती करून घेणं गरजेचं आहे. ते तुमच्या जास्त फायद्याचं ठरू शकेल. आता आज तुम्ही लगेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी उघडून बघा. त्यामध्ये कोणते कव्हर्स आहेत, काय काय इन्क्लुजन्स आहेत, काय एक्सक्लुजन्स आहेत. तुमची कार E20 वर चालणारी असेल तर त्याचं काही इंजिनला तुम्हाला प्रॉब्लेम होतोय का ते चेक करा. इंजिन प्रोटेक्टचा ॲड ऑन तुमच्याकडे आहे का हे चेक करा. कारण अपघात किंवा मोठं नुकसान झाल्यानंतर नियम समजून घेत बसण्यापेक्षा अगोदरच माहिती घेतलेली कधीही योग्य ठरेल आणि योग्य निर्णय घेणं हे नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरतं. कदाचित हीच माहिती जी आहे ती भविष्यामध्ये तुमचे हजारो नव्हे तर लाखो रुपये वाचवणारी ठरू शकते. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतः माहिती घ्या, स्वतः अभ्यास करा, स्वतःची पॉलिसी स्वतः वाचा, टर्म्स अँड कंडिशन्स वाचा, समजून घ्या. ते जास्त महत्त्वाचं आहे. आता हे झालं गाडीचं. तुमच्या आयुष्याच्या गाडीचं काय? तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आहे का? नसेल तर तुम्ही काढणार असाल तर 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स तुम्हाला खरोखर पुरेसा आहे का? 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्सची तुम्हाला खरोखर गरज आहे का? यावर आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ तुम्हाला इथे राईट साईडला दिसत असेल. तो व्हिडिओ नक्की पहा. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.